नमस्कार मित्रांनो, छोटा पुढारी बिग बॉस फेम या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। स्वर्गीय संतोष देशमुख साहेब काल 3 आरोपींनी आपल्या गुन्ह्याची कबुली दिली आहे। विष्णू चाटे असेल, सुदर्शन गोले असेल, महेश केदार असेल, यांनी सर्वांनी आपले गुन्हे कबूल केलेलेच आहेत। पण मित्रांनो, एक दुर्दैव वाटते, यांनी तर कबुली केलीच आणि कबुली देणं भागच होतं आज ना उद्या, कारण सोशल मीडियावरती पुरावे येतच होते आणि पुरावे आपण सर्वांनी बघितलेच आहात। पण गुन्हा का केला, कशामुळे केला, याचा जर विचार केला तर डोक्यात मुंगे येत आहेत मित्रांनो। आवादा कंपनीकडून 2 कोटीची खंडणी मागितल्याच्या नंतर स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांनी सांगितलं, गोरगरिबांची कंपनी चालू द्या, खंडणी मागू नका। तर या 8-10 जणांनी, यांचा कोण मोरक्या असेल ते माहित नाही, सगळ्यांना माहिती आहे, पण आकाचा आका अजून कोणी हे अजून सिद्ध झालेलं नाही। कारण कोण म्हणतोय सुदर्शन गुले, कोण म्हणतोय अनेक व्यक्ती आहेत। आणि त्या आवादा कंपनीने जर नाकारली 2 कोटीची रक्कम द्यायला, तर साध्या त्या कर्मचाऱ्यावर सुद्धा, जे गेटचं राखण करताय त्याला सुद्धा यांनी मारहाण केली। आणि विशेष म्हणजे एखाद्या व्यक्तीला किती मारावं याची लाज शरम असली पाहिजे। संतोष देशमुख साहेबांना 2 तास निर्दयीपणे मारत होते। काही लाज वाटली असेल, काही शरम वाटली असेल। एका मुलीचा बाप, एक पती, एका मुलाची वडील, मुलगा सगळा इवळत होता त्यांच्या समोर, मारू नका, मारू नका। 3:45 वाजल्यापासून तर 5:30 वाजेपर्यंत हे मारत होते। नुसते दणादण पॅन्ट काढत होते। काय विचार केला असेल त्या बापाने, काय विचार केला असेल, त्या देवाला तरी वाटलं असेल का एवढी निगरून पण हत्या होईल संतोष देशमुख साहेबांची? का? गोरगरिबांची घरं चालू द्या। मला एक सांगायचंय, नंतर त्यांना व्हिडिओ केले आणि बाकीचे कृष्णासारखे सुद्धा गुन्हेगार फरार आहेत। माझं सरकारला एक विनंती आहे की ज्यांना या गुन्हेगारांना पळण्यापासून वाचवतंय त्यांना सुरक्षा आरोपी केलं पाहिजे। कायद्याचा धाक बसणं गरजेचं आहे। आज स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळणं गरजेचं आहे। 10 एप्रिल पर्यंत परत मुदत वाढवून दिली। कशासाठी मुदत वाढवून देत आहे? ठीक आहे, मुदत द्या, पण हे जे कृष्णांना त्यांना भागण्याचं जे काम करतंय त्यांना सुद्धा आरोपी करा। आणि कृष्णला लवकरात लवकर, म्हणजे जो कोण कृष्ण आंधळी भागलाय ना, पळून गेलाय ना, त्याला लवकरात लवकर शोधला पाहिजे। हे माझे सरकारला विनंती आहे। अहो, संतोष देशमुख साहेबांना शेवटची रक्ताची उलटी झाली, काय वाटलं असेल, आणि नंतर त्यांचा जीव गेला। हो, एक निष्पाप व्यक्तीचा एवढी क्रूरपणे हत्या कोण करेल? मी तर म्हणतो हे माणसाचे नाहीत, हे हैवान आहेत, हैवान। आणि नंतर गाडी, पोलीस प्रशासनाला जेव्हा गुन्हा दाखल करायला गेले तेव्हा 3 तासांनी पोलीस प्रशासन त्या थळावरती गेले। हे पोलिसांचं सुद्धा सगळ्यांनी बघितलं पाहिजे, पोलीस प्रशासनाने सुद्धा सहकार्य केलं पाहिजे। आणि ह्याच्यात अनेक कोण सूत्रधार आहेत, कोण सहकारी आहेत, कोण यांना पाठीशी घालतंय, आकाचा आका कोण आहे, हे सगळं शोधून काढणं गरजेचं आहे। आणि देशमुख कुटुंबियांना न्याय मिळवून देणं गरजेचं आहे। कारण हे जर गुन्हेगार असेच माजत राहिले तर सोपं नाही। यांना कायद्याचा धाक बसणं गरजेचं आहे, कायद्याची वचक बसणं गरजेचं आहे। त्यामुळं पोलीस प्रशासनाला सांगतोय, आता पुरावे आलेत, 10 एप्रिल नंतर नो तारीख, नो कोर्ट, डायरेक्ट यांना फाशी सुनवा। अख्खा महाराष्ट्र यांच्या फाशीची वाट बघतोय। ज्या दिवशी या आरोपींना फाशी होईल त्या दिवशी अख्ख्या महाराष्ट्राला शांततेची आणि देशमुख कुटुंबाला न्याय मिळेल आणि महाराष्ट्र सुखी होईल, हे सांगायचं आहे। आणि याच्यापेक्षा यांचा हक्काचा हक्का कोण आहे हे सुद्धा शोधून काढणं गरजेचं आहे। कारण यांची स्कॉर्पिओ पर्यंत घेऊन जाण्याची हिंमत, यांचे व्हिडिओ काढण्याची हिंमत, त्यांच्या तोंडावरती लघवी करण्याची हिंमत, एवढी हिंमत यांच्यात आली कुठून? साधं आपण बघितलं मीडियावरती, मित्राचा वाढदिवस होता आणि त्याच्या रागातून यांनी शिकवलं की संतोष देशमुखला धडा शिकवायचा। अरे असा धडा शिकवता? हा माणसाचा राग आहे ना,
2 कांटळीत मारा, 4 कांटळीत मारा, 8 मारा मी म्हणतोय, पण डायरेक्ट तुम्ही जीव घेतला त्याचा डायरेक्ट. मी तर सरकारला म्हणतोय जसं संतोष देशमुख साहेबांचं यांनी कट रचून मारलं तसंच यांचं सुद्धा कसं सहज नाही, हाल हाल करूनच फाशी द्या. हीच मी विनंती करतोय सरकारला. कारण आमचं आता बोलणं रोखठोकेत आणि स्वर्गीय संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळणं गरजेचं आहे. अख्खा महाराष्ट्र त्याच्यात आहे. राजकारण कोणी करू नका. पोलीस प्रशासनाला मी वारंवार सांगतोय, या कृष्णा अंधाळ्याला त्यांना कोणी भागण्याचं काम केलं असेल त्यांना सुद्धा लवकरात लवकर शोधा आणि सहआरोपी करून महाराष्ट्राला या गुंडांपासून मुक्त करा आणि संतोष देशमुख साहेबांना न्याय मिळवून द्यायचा आहे. मित्रांनो, आता फक्त 10 एप्रिल पर्यंत वेट करायचंय. शेवट फायनल असेल. कोर्टाला माझी एक विनंती आहे, लवकरात लवकर न्याय द्यावा.